नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर एकंदरीत नैसर्गिकरित्या आंबा आपला पक्व झाला आहे किंवा आडीला आपल्याला पिकू घालण्यासाठी त्याच्या अगोदर कोणत्या स्टेजला आंबा आपला कट केला पाहिजे या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सुरुवातीला जे असतं ज्यावेळेस आंबा पूर्ण पक्व झालेला असतो त्याच्यावरती हे पूर्ण पांढरे पांढरे जे स्पॉट्स आहेत हे पांढरे पांढरे स्पॉट्स आपल्याला उठावदार असे दिसत असतात. तेव्हा एक लक्षण आपण समजू शकतो की हा आंबा पूर्ण आपला पक्व झाला आहे आणि तो आडीला टाकण्यासाठी तयार झालेला आहे. त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे, आंब्याच्या देठाच्या बाजूचा हे जो भाग आहे हा पूर्ण खोलगट असतो आणि त्याच्या साईडचे जे शोल्डर्स असतात त्याला आपण शोल्डर म्हणत असतो. शोल्डर कसे असतात, उंच असतात, म्हणजे देठाकडच्या बाजूचा भाग हा खोलगट असला पाहिजे आणि हे जे साईडचे जे शोल्डर्स आहेत ते पूर्ण उंच असले पाहिजे. तेव्हा सुद्धा हे दुसरं लक्षण आपण ठरवू शकतो की आंबा आपला कटिंगसाठी किंवा पिकवण्यासाठी आपल्याला आडीला तयार झालेला आहे. त्याचबरोबर जे तिसरं जे महत्वाचं लक्षण आहे त्याच्यामध्ये पाहायला गेलं नैसर्गिकरित्या आंब्याला पाड येत असतो. म्हणजेच एखादा दोन आंबा आपल्याला झाडावरून गळलेला किंवा खाली पडलेला दिसून येत असतो. तर तो का दिसून येत असतो, तर आंब्याला पक्व झालेला असतो आणि हे सुद्धा पक्वतेचं लक्षण आहे. म्हणजेच आंब्याला आपण पाड लागणं असं देखील सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच हे एकंदरीत 3-4 गोष्टीवरून आपण समजू शकतो की आपला आंबा हा आडीला पिकवण्यासाठी तयार झालेला आहे. मग नैसर्गिकरित्या आड वगैरे तयार करणे असेल, मग त्याच्यामध्ये आपण ऊसाच्या पाला असेल किंवा गव्हाचे काड असतील किंवा जे जुनं गोनपाट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आंबा काय करत असतो, पिकवण्यासाठी ठेवत असतो. जेवढं दमट वातावरणामध्ये आंबा आपण ठेवलं पिकवण्यासाठी तेवढा आपल्याला आंबा लवकर पिकतो आणि नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी एकमेव उत्तम गोष्ट आहे. तर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला चव असेल, आंब्याला कलर असेल, हा सुद्धा चांगला सुवासिक राहत असतो. कलर सुद्धा चांगला शायनिंग केशरी कलरचा कलर राहत असतो. आंबा खाल्ल्यानंतर एकदम नॅचरली जो कलर चव आहे ती त्याच्यामध्ये राहत असते आणि सुवास सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने राहत असतो. ज्याही बांधवांना आपल्याला आंबा पाहिजे असेल, कच्चा आंबा असेल केशर मधला आणि ओरिजिनल नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कोणतेही केमिकल किंवा कोणतेही रासायनिक खताची मात्रा आपण आंब्याला दिलेली नाही आणि नैसर्गिकरित्या किंवाच सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता. सोलापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पोहोचवण्याचं काम करत असतो. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.